श्री स्वामी समर्थ. मिस्टर गेलेले वेदला स्कूलला सोडायला. तिकडनं येताना इडली डोश्याचा मस्त घेऊन आले नाश्ता. मला बोलतात, "आता सर्व कामं नंतर कर. पहिले आधी इडली आणि डोसा तो गरम आहे तो खाऊन घे." घेतले बाबा. आम्ही दोघं बसलो आणि मस्तपैकी इडली डोसा खाऊन घेतला आणि बाकीचे कामं राहिले तर ते नंतर करते म्हटलं. आणि बाहेरचं तर ते व्यवस्थित चव तर खूपच भारी लागते. घरी कितीही केले तर चव लागत नाही, पण बाहेरची तर खूप चव असते, तर आपण आवडीने खातो. तिथपर्यंत मिस्टरांचा डबा वगैरे भरला आणि ते गेले. म्हटलं चला आता आपले रोजचे कामं आहेत तर ते करायची सुरुवात. पटकन आहे ना, आता लादी वगैरे कचरा वगैरे काढून घेतला. लादी छानपैकी पुसून घेतली आणि मस्तपैकी मग उंबरठा आहे ना, आज होती पौर्णिमा, नारळ पौर्णिमा. तर म्हटलं चला आता आपण उंबरठा वगैरे धुवून पुसून वगैरे घ्यायचा. मग त्याच्यावर हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं, रांगोळी काढून घेतली आणि म्हटलं चला आता हे झाल्यानंतर उंबरठ्याच्या आधी पहिले पूजा करायची. त्याच्यानंतर मग माझी देवपूजा, कारण की मला आज देव वगैरे घासून स्वच्छपैकी करायची, कारण की माझी संध्याकाळी पौर्णिमेची पूजा असते. मी पूजा मांडते. ते तर व्हिडिओ तुम्हाला बऱ्याचदा मी व्हिडिओ अपलोड केली तर तुम्हाला नक्की माहिती असेल, कारण की मी बऱ्याचदा व्हिडिओ टाकलेली आपली पौर्णिमेची. मस्तपैकी झाली माझी उंबरठ्याची पूजा. मस्त धूप वगैरे ओवाळून घेतला आणि म्हटलं चला आता देव तर घासून पूर्ण ठेवलेले होते. मस्त देव पुसून पुसून आहे ना, एक एक मस्त देवाऱ्यामध्ये ठेवले छानपैकी. मस्त त्याला पूजा वगैरे झाली आणि धूपदीप वगैरे ओवाळला, आरती वगैरे करून घेतली. आणि आता म्हटलं चला आता आपण जेवणाची तयारी करायची, कारण की वेद स्कूलमधून येतो त्याच्या आधी मला जेवणाची तयारी करावं लागते. मग त्याला परत 12-12:30ला मला घ्यायला जावं लागतं. पटकन पुरणपोळ्यांचं थोडंसं होतं, म्हटलं नैवेद्यासाठी करून घेते मस्तपैकी पुरणपोळ्या. आणि केल्या पण पुरणपोळ्या आणि वेदला स्कूलला घ्यायला गेली. हा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.